नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अचानक पैशांची गरज भासल्यास बँक किंवा नॉन बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजेच NBFC कडनं वैयक्तिक कर्ज घेणं हा बहुतेक लोकांसाठी एक सोपा पर्याय आहे. परंतु जर तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील आणि तुमच्याकडे शेअर्स किंवा बॉन्ड्स असतील आणि तुम्हाला जर पैशांची गरज पडत असेल तर तुम्ही ते तारण ठेवून बँक आणि NBFCs कडनं कर्ज घेऊ शकता. देशातील अनेक बँका आणि NBFCs ही सुविधा देत आहेत. 20 लाखांपर्यंतचं कर्ज भारतातील सर्वात मोठ्या बँकेकडून म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं शेअर्स तारण ठेवून दिलं जाऊ शकतं. तर काही NBFCs अगदी 1 कोटी रुपयापर्यंतचंही कर्ज ऑफर करतात. विशेष बाब म्हणजे भारतामध्ये शेअर्सवरील कर्जाचा बाजार हा वेगानं वाढतोय. एका अंदाजानुसार भारतातील शेअर्सवर कर्ज देण्याची बाजारपेठ ही 50,000 ते 55,000 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हे कर्ज सामान्यतः हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच HNIs वापरतात. किरकोळ गुंतवणूकदार देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. साधारणपणे शेअर्सच्या बाजार मूल्याच्या 50 ते 70% रक्कम कर्ज म्हणून घेता येते. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांसाठी कर्ज मर्यादा भिन्न आहे. SBI कडनं किमान 50,000 ते 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे सध्या दिलं जातं. IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेअर्स तारण ठेवून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज मात्र मिळणार नाही. तर मिराई ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड याच्यामध्ये जर तुमचं डीमॅट खातं असेल तर ग्राहकांना अगदी 1 कोटीपर्यंतचं ऑनलाईन कर्ज याद्वारे दिलं जात आहे. तर मग मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार NBFCs फक्त NSEच्या ग्रुप 1 शेअर्सवरतीच कर्ज देऊ शकतात. ग्रुप 1 असे शेअर्स आहेत ज्यांचे गेले 6 महिन्यामध्ये किमान 80 दिवस व्यवहार झालेले आहेत. इम्पॅक्ट कॉस्ट हा अतिरिक्त खर्च आहे जो गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये शेअर्स खरेदी किंवा विक्री करताना द्यावा लागतो. तर मग मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी आणि त्याच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स असलेली कोणतीही व्यक्ती या कर्जासाठी पात्र आहे. अनिवासी भारतीय मात्र या कर्जासाठी पात्र राहत नाहीत. शेअर्सवरील कर्जावरील व्याजदर हा वित्तीय संस्थेवरती अवलंबून राहील. साधारणतः तो 9 ते 13% दरम्यान असतो. याशिवाय बँका कर्जावरती प्रक्रिया शुल्कही आकारतात. हे कर्ज मुख्यतः 30 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा त्याच्या आसपासच्या कालावधीसाठी दिलं जातं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुमच्याकडले शेअर्स न विकताही तुम्ही कर्ज मिळवू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.